नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅप्टर नंबर 3 चे जे न्यूमेरिकल सिरीज आहे त्यामधला बाळांनो हा चौथा न्यूमेरिकल आपण घेऊन आलेलो, जो की आपल्या टेक्स्ट बुक मधला अनसॉल्व्ड न्यूमेरिकल आहे 14 नंबरचा. ओके, चला बाळांनो काय म्हणताय क्वेश्चन. शो दॅट आरएमएस वेलोसिटी ऑफ एन ऑक्सिजन मॉलिक्यूलची आरएमएस वेलोसिटी जे असणार ते किती म्हणते रे, √2 टाइम्स दॅट ऑफ सल्फर डायऑक्साइड मॉलिक्यूल ॲट एसटीपी म्हणजेच काय होणार, स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. ओके, म्हणजे टेम्परेचर आणि प्रेशर जे आहे ते काय राहणार, सल्फर डायऑक्साइड साठी आणि ऑक्सिजन साठी कसे राहणार, स्टँडर्ड आहे म्हणजे सेम आहे. ओके, चला बाळांनो, तर काय समजायचं रे, शो करायचं आहे. टू शो काय करायचं आहे शो आपल्याला, तर आरएमएस स्पीड कोणाची रे, आरएमएस स्पीड कोणाची बाळांनो, तर ऑक्सिजन मॉलिक्यूलची, म्हणजेच आरएमएस स्पीड ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल त्याला असा लिहितो O2. ठीक आहे, चला आरएमएस स्पीड आहे कोणाची, ऑक्सिजन मॉलिक्यूलची. हे किती आहे म्हणते, तर √2 टाइम्स आहे म्हणते. कोणाच्या रे, तर आरएमएस स्पीड V आरएमएस कोणाची बाळांनो, तर सल्फर डायऑक्साइड म्हणजेच SO2. ओके, हे आपल्याला काय करायचं आहे, तर शो करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. ओके, चला तर कसं करणार, तर वी नो दॅट आपल्याला काय माहिती आहे बाळांनो, बघा रे, टू शो याला असं लिहिणार, टू शो काय शो करायचं आहे, तर बाळांनो हा आपल्याला शो करायचं आहे. तर आपण शो कसं करणार, तर वी नो दॅट काय माहित आहे बाळांनो आपल्याला, बघा रे, आरएमएस स्पीडचा फॉर्म्युला माहिती आहे सर नो. तर काय माहित आहे, V RMS इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो रे, √3RT डिवायडेड बाय मोलर मास. बाळांनो आता टेम्परेचर जो आहे तो ऑक्सिजन साठी आणि सल्फर डायऑक्साइड साठी सेम, म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट झालं. R जो आहे तो गॅस कॉन्स्टंट आहे, 3 सुद्धा कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. मग राहिला कोण, मोलर मास. ऑक्सिजनचा मोलर मास किती राहणार रे, 32, आणि सल्फर डायऑक्साइडचा किती राहणार बाळांनो, तर सांगा किती राहणार, 40 किती राहणार आहे, 32, आणि हा किती झाला, सल्फर डायऑक्साइड आहे. ओके, 32 ऑक्सिजनचा झाला, सल्फरचा घ्या पुन्हा, तर किती होणार आहे, 64. बरोबर आहे. तर काय करणार बाळांनो, तर ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर बाळांनो मोलर मासला आरएमएस स्पीड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे सर नो. दॅट इज V RMS आरएमएस स्पीड जे आहे ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे कोणाला रे, √ऑफ मोलर मासला. आता इन्व्हर्स प्रोपोर्शन आहे तर या दोघांचा काय घेणार, रेशिओ घेणार. कोणाचा, कसं घेणार सर, तर देअरफोर हे आपल्याला जर माहित आहे ना बाळांनो, तर रेशिओ घ्यायचा. V RMS कोणाची आहे, समजा हे ऑक्सिजन मॉलिक्यूलची आहे, अँड आरएमएस स्पीड घेणार कोणासाठी, तर SO2 मॉलिक्यूल साठी किंवा सल्फर डायऑक्साइडच्या मॉलिक्यूल साठी. तर काय होणार, V RMS कोणाच्या रे, सल्फर डायऑक्साइडचा. काय होणार बाळांनो, तर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द √ऑफ मोलर मास. कोणाचा मोलर मास, तर सल्फर डायऑक्साइडचा मोलर मास. हा कोणाचा मोलर मास आहे, ऑक्सिजनचा मोलर मास. हा कोणाचा रे, सल्फर डायऑक्साइडचा मोलर मास आहे. ओके, याला मी म्हणतो M01 म्हणतो ऑक्सिजन साठी, आणि याच्यासाठी म्हणतो M02 सल्फर डायऑक्साइड साठी. ओके, चला दोघांचा आपण रेशिओ घेणार बाळांनो. देअरफोर V RMS कोणाचा रे, ऑक्सिजन मॉलिक्यूलची आरएमएस स्पीड डिवायडेड बाय काय होणार, सल्फर डायऑक्साइडची आरएमएस स्पीड म्हणजे V RMS कोणाची, तर SO2 ची, SO2. ओके, इज इक्वल टू काय होणार, इन्व्हर्स प्रोपोर्शन आहे म्हणजे उलटा होणार. तर याचा मोलर मास खाली जाणार, याच्यासाठी खाली, आणि याच्यासाठी कुठे जाणार, खाली आहे तर वर. इन्व्हर्स प्रोपोर्शन लिहिणार, तर काय लिहिणार, √ऑफ सल्फर डायऑक्साइडचा वर येणार, इन्व्हर्स प्रोपोर्शन उलटा हा खाली, त्याचा मोलर मास वर येणार. तर काय होणार, मोलर मास कोणाचा रे, दुसरा म्हणजे सल्फर डायऑक्साइडचा, आणि डिवाइडेड बाय √ऑफ काय करणार, मोलर मास कोणाचा, तर बाळांनो ऑक्सिजनचा 1 म्हटलेला आहे. चला आता दोघांचा आपण मोलर मासला आपण √रूट मध्ये ठेवून कॅल्क्युलेट करणार. झाला तर काय होणार आहे बघा, देअरफोर काय करणार बाळांनो, ऑक्सिजनची आपली आरएमएस स्पीड डिवाइडेड बाय सल्फर डायऑक्साइडची आरएमएस स्पीड. तर V RMS कोणासाठी, ऑक्सिजन मॉलिक्यूल साठी, डिवाइडेड बाय V RMS कोणासाठी रे, SO2 साठी, सल्फर डायऑक्साइड साठी, इज इक्वल टू काय होणार बघा, √ऑफ दोन्ही पण √रूट मध्ये आता एकाच वेळेस लिहू शकतो बाळांनो. मोलर मास कोणाचा, सल्फर डायऑक्साइडचा किती आहे रे, 64 असतो, आणि ऑक्सिजनचा 32. मोलर मास माहिती पाहिजे बाळांनो, असे क्वेश्चन जर आला तर मोलर मास माहिती पाहिजे ना दोघांचा, बरोबर आहे की नाही. तर मोलर मास ऑक्सिजनचा किती असतो, 32, आणि याचा किती असतो रे, सल्फर डायऑक्साइडचा 64. काय करणार, सल्फर डायऑक्साइडचा मोलर मास डिवाइडेड बाय कोण, √रूट मध्ये एकाच वेळेस लिहितो दोन्ही पण. हा पण √रूट मध्ये, हा पण √रूट मध्ये, एकाच वेळेस लिहिला. काय रे, मोलर मास ऑफ सल्फर डायऑक्साइड किती आहे, 64 डिवाइडेड बाय मोलर मास ऑफ ऑक्सिजन किती असतो, 32. 64/32 म्हणजे किती झाले बाळा, तर इज इक्वल टू √2 झाले.
हा काय झाला, हा रेशो झाला. तर देअरफोर मी याला तिकडे नेला तर काय राहिला मग इकडे VRMS कोणाचा रे, ऑक्सिजन मॉलिक्युलचं RMS स्पीड इज इक्वल टू काय होणार, √2 जसंच्या तसं इंटू मध्ये काय लिहिणार तर VRMS कोणाचा रे बाळांतर, सल्फर डायऑक्साईडचा. ओके, अँड दिस इज युअर प्रूफ. हेन्स प्रूव्ड, याला काढणार हेन्स प्रूव्ड. झाला का प्रूव्ह? चला बाळांनो, अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं होतं या क्वेश्चनला. ओके.